नमस्कार आणि सुप्रभात. मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या. यामध्ये पहिली मोठी बातमी ती म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी एसपीचे खासदार आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात ही भेट होणार आहे. या भेटीमध्ये राज्यातल्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करणार असल्याचं कळतंय. मात्र पवारांच्या खासदार आणि आमदारांच्या महायुतीच्या नेत्यांशी भेटीगाठी होत असल्यानं राजकीय वर्तुळात सध्या चर्चांना उधाण आलेलं आहे. आज पवारांचे हे खासदार मोदींची भेट घेणार असले तरी दुसरीकडे काल जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीसांसोबत विमान प्रवासही केलाय. त्यामुळे सध्या जोरदार चर्चा सुरू झालेल्या आहेत. राजकीय वर्तुळात महाराष्ट्राच्या दृष्टीने काय नेमकं आता सध्या खलबतं रंगतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. पडद्यामागच्या या सगळ्या घडामोडी काय आहेत हेही टिपण्याचा आपण प्रयत्न करूया. तर दुसरी मोठी बातमी आहे ती म्हणजे आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू होतोय आणि अधिवेशनाच्या 3ही आठवड्यामध्ये अमित शहा आणि मोदींच्या गैरहजेरीवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. याही आठवड्यात विरोधक चांगलेच आक्रमक होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर सरकारकडून आपल्या खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेशही देण्यात आले. त्यामुळे संसदेतल्या कामकाजाकडे आता लक्ष असणार आहे. शेवटच्या आठवड्यात तरी अधिवेशनाचं काही काम होतं आहे का हे पाहायचंय. आणि तिसरी लक्षवेधी मोठी बातमी ती म्हणजे देशभरातल्या शेतकऱ्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. आज संयुक्त किसान मोर्चाचे देशभरामध्ये जेलभरो आंदोलन होणार आहे. हमी भावासह विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झालेत. भारत अमेरिका व्यापार करार रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाची ही हाक दिली आहे. त्यामुळे दिवसभर या आंदोलनांवरही आपलं लक्ष कायम असणार आहे.